नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याचे पॅटीस. साहित्य बघूया आपण. इकडे मी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा स्वच्छ मी एकदा धुवून रात्री भिजवून ठेवून दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा छान भिजला म्हणजे मी त्या साबुदाण्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं दाण्याचं कूट मिसळलेलं आहे. दाण्याचं कूट आपण आपल्या आवडीप्रमाणे मिक्स करू शकतो. इकडे हे उकडलेले बटाटे आहेत. 4 बटाटे घेतलेले आहेत मी. मी ह्याचे साली काढून बटाट्याला पूर्ण तुम्ही बटाटा किसून सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून बटाट्यामध्ये कुठलीही गाठ उरणार नाही. हे बघा, मी सगळे बटाटे छान कुस्करून घेतलेत. आता हा बटाटा आपण भिजवलेल्या साबुदाण्यात मिसळणार आहोत आणि यात चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून आपण हे सगळं कालवून घेणार आहोत. आता पॅटीसच्या आतलं आपण फिलिंग बघूया काय काय आहे. यात ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, किशमिश, हिरवी मिरचीची पेस्ट, मनुका, थोडीशी चवीला साखर, ओलं खोबरं, मीठ आणि लिंबू पिळलेला आहे चवीसाठी. हे भाजलेलं जिरं आहे. साखर अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण साखरेने एक छान चव येते पॅटीसला. आता हे सगळं आपण मिक्स करून कालवून बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे हे एकमेकांमध्ये छान ते रस मिक्स होतात. लिंबू आणि साखर एकमेकांमध्ये मिक्स होतात छान. तुम्ही याच्याऐवजी दुसरं कुठलंही स्टफिंगसुद्धा घालू शकता. खजुराचं स्टफिंग घालू शकता किंवा बिना स्टफिंगचं सुद्धा करू शकता. आता हे स्टफिंग रेडी आहे आपलं. आता हे आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. मिरची, मीठ, दाण्याचं कूट, थोडीशी साखर, बटाटा आणि साबुदाणा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे त्याला पिठासारखं. हे बघा, मी इथं दाखवते त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. आता याचे आपण छोटे छोटे पॅटीस बनवून घेणार आहोत. ह्याच्यातला एक छोटासा पोर्शन काढायचा आहे आपल्याला हातावर आणि छोट्या पुरीसारखं त्याला आपण हातावर थापणार आहोत. आपण मोदक ज्याप्रमाणे करतो अगदी त्याप्रमाणे वाटीसारखं करायचं आहे त्याला छान रोल करायचं आहे. ते कुठूनही म्हणजे फुटता कामा नाही तळताना. आता यात आपण ओलं खोबऱ्याचं जे स्टफिंग बनवलं आहे ते स्टफिंग ह्याच्या सेंटरमध्ये घालणार आहोत. आपण ते स्टफिंग सेंटरमध्ये घालून आपण हे क्लोज करायचं आहे सगळीकडनं. थोडा ओला हात जर लावला तर हे पटकन आणि नीट बनतात. ओला हात लावून जर केलं तर एकसारखे गोल होतात. हे बघा, दाखवल्याप्रमाणे आपण हे सेंटरमध्ये फिल करून हे असे गोळे बनवून घेणार आहोत. हा आपला एक पॅटीस तयार झालेला आहे. तुम्ही ह्याला फ्लॅटसुद्धा करू शकता किंवा ह्याला असं राऊंड बॉलसारखं सुद्धा तळू शकता. याचप्रमाणे आपण सगळे बनवून घेणार आहोत. हे बघा, इथं पॅटीस रेडी आहेत आपले बनवून आणि मी तेलसुद्धा ठेवलं आहे तापवायला एकीकडे. तेल गरम झालं की आपण यात पॅटीस शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही तळूसुद्धा शकता. ह्याला छान गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत आपण सगळीकडनं छान फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, आता हे ऑलमोस्ट होत आलेत. ह्याला सगळीकडनं आलटून पलटून तळायचं आहे आपल्याला. हे बघा, आपले पॅटीस रेडी आहेत. आता मी हे काढून घेते. तुम्ही बघू शकता इकडं ह्याला छान रंग आलेला आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. तुम्ही ह्याला दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाची खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. आपले पॅटीस रेडी आहेत साबुदाण्याचे. हे बघा, मी तुम्हाला कट करून दाखवते. सारण आतमध्ये किती छान दिसतं आहे हे कट केल्यानंतर. पॅटीससुद्धा खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया अजून एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.